या कुठे गेलं ते हे की हे वालं लाईव्ह वालं हे लाईव्ह आलो प्रमुख पाहुणे भेटते ना ते बरं आहे तिकडून दाखवतो तिकडे परिचय चालू आहे प्रमुख पाहुणेचा. आणि यानंतर राष्ट्रगीत होणार तरी सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की कृपया त्यांनी आपल्या जागेवर उभं राहा, कारण आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचं आहे. थोडा झूम कर ना बे आणि त्याला पाणी की पाच ना ते जेवायला बस. हा आपल्या भारतगावामधला व्हिडिओ शूटिंग करून राहिलो फायनलचा सामना व्हिडिओ शूटिंग करून राहिलो का मग व्हिडिओ शूटिंग आपल्या आझाद क्रीडा मंडळ यांच्या प्रांगणात पार पडत आहे. सर्वांनी उभं राहा, जे काही बसून असेल त्याला विनंती करतो की कृपया आपापल्या जागेवर उभं राहा, कारण आपल्याला राष्ट्रगीत घ्यायचं आहे. राष्ट्रगीत हे तुम्हाला माहितच आहे. कृपया जे काही बसून असेल त्याला पुन्हा सूचना की कृपया आपल्या जागेवर उभं राहा. हॅलो, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर जे काही बसून आहे त्यांना पुन्हा सूचना. कृपया एकदा एक साथ सावधानोगे सावधान, एक साथ विश्रामोगे विश्राम, एक साथ सावधानोगे सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग, विंजय माचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाता, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय है जय है जय है जय 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 है. बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की, बोलो भारत माता की. ठीक आहे, बसा. माय लाईव्ह अबे येणे दिसले. थांबा थांबा, थोडेसे थांबा थांबा थांबा, एक मिनिट थांबा.
चालू असलेला अंतिम सामना जय बजरंग क्रीडा मंडळ हनुमान नगर विरुद्ध आझाद क्रीडा मंडळ भारीपूर हा अंतिम फायनलचा सामना आपल्या आझाद क्रीडा मंडळाच्या प्रांगणामध्ये पार पडत आहे आणि दोन्ही संघाला सूचना पंचाचा निर्णय अंतिम निर्णय राहील यावर वादविवाद कोणताही चालणार नाही. हा स्टार्ट चालू करा. हा घेऊन येत आहे सर्वप्रथम क्रमांकाची चढाई 8 नंबरचा रेडर प्रवीण असे नाव त्याचे आणि चढाई करतो तो हनुमान नगरच्या प्रांगणामध्ये लढतो तो 7-1च्या झुंजीमध्ये आणि कोणतेही गुण न घेता परत आपल्या पाठीशी वापस. अशा तऱ्हेने हा पुन्हा हनुमान नगरचा रेडर ज्याने आपल्या संघासाठी चढाईचा भार घेतला आणि चढाई करतो तो 7-1च्या झुंजीमध्ये लढतो तो सुंदररित्या गडी मारण्याच्या नादामध्ये आणि कोणतेही गुण न घेता परत आपल्या पाठीची वापस. तसाच हा 17 क्रमांकाचा अतिशय असा नावाजलेला संपूर्ण असा पट्टा गाजवणारा हा रेडर चढाई करतो तो 7-1च्या झुंजीमध्ये आपल्या गावासाठी लढतो तो आणि बघूया सुंदर अशी पकड हनुमान नगर संघाद्वारा आणि 1 गुण हनुमान नगर. पुन्हा हा हनुमान नगरचा 3 क्रमांकाचा रेडर चढाई करतो तो 6-1च्या झुंजीमध्ये आपल्या गावासाठी आणि बघूया लात मारून गडी मारण्याच्या नादामध्ये आणि कोणतेही गुण आणि अंक न घेता परत आपल्या रिंगणात वापस. पुन्हा हा 17 क्रमांकाचा उत्कृष्ट असा नावाजलेला रेडर ज्यांनी संपूर्ण पट्टा गाजवला आणि बरेच असे बक्षीस आपल्या भारी या गावासाठी आणले आणि पुन्हा कोणतेही गुण न घेता परत आपल्या सगळ्यात वापस. थर्ड रेडवाले आहे आपल्या बशी 5 सेकंड वाले हरपले आपले आणि पुन्हा हा चढाई करतो हनुमान नगरचा वाघ अशी त्याची ओळख ज्याने भरपूर असे बक्षीस आपल्या हनुमान नगरसाठी कमावले आणि पुन्हा चढाईचा जिम्मा घेऊन लढतो तो आपल्या संघासाठी आणि बघूया रेडर आउट 1 पॉइंट भारी. रेडर ऑफ 1 पॉइंट भारी आणि पुन्हा हा तोच रेडर चढाई करतो तो 6-1च्या झुंजीमध्ये हनुमान नगरच्या प्रांगणामध्ये रिंगणामध्ये आणि बघूया इकडून इकडे गडी मारण्याच्या शोधामध्ये आणि बघूया काय करतो तो आपल्या संघासाठी. आणि हा पुन्हा हँटकचा प्रयत्न हनुमान नगर द्वारा चढाई करतो तो आपल्या संघासाठी आणि बघूया त्या बात 2 गुण हनुमान नगर 2 बाहेर निघा.
आणि ही डोडाय रेट करो या मरोवाली रेट तर जिम्मा घेऊन आलाय तो 8 नंबरचा प्रवीण असे नाव त्याचे आणि लात मारून गडी मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणि बघूया काय करतो तो आपल्या संघासाठी सुंदररित्या गडी मारण्याची खूप प्रयत्न आणि अद्यापर्यंत त्याला कोणतेही यश आलेले नाही आणि सुंदर अशी पकड हनुमाननगर संघाद्वारा एक पॉइंट हनुमाननगर आणि पुन्हा हा हनुमाननगरचा वास चढाई करतो तो टेनिसच्या झुंजीमध्ये लढतो तो आपल्या गावासाठी सुंदररित्या लाट मारून गडी मारण्याच्या नादामध्ये बेतामध्ये आणि बघूया सुंदर अशी पकड भारी संघाद्वारा एक गुण भारी आणि अतिशय असा उत्कृष्ट पट्टा गाजवणारा त्याचा 17 क्रमांकाचा चढाई करतो तो आपल्या भारी या गावासाठी आणि डायरेक्ट मारण्याच्या नादामध्ये बेतामध्ये आणि आतापर्यंत त्याला कोणतंही यश आलेलं नाही आहे आणि पुन्हा लढतो तो आणि कोणतेही अंक न घेता परत आपल्या रिंगणात वापस पुन्हा चढाई करतो तो हनुमाननगरचा ज्यांनी आता 2 अशी गुणसंख्या आपल्या हनुमाननगर या गावासाठी कमावली आणि पुन्हा आपल्या संघाचा भार घेऊन लढतो तो 5 झुंजीमध्ये आपल्या गावासाठी हनुमाननगर या गावासाठी डायरेक्ट मारण्याच्या प्रयत्नात आणि सुंदरसा गडी मारण्याचा प्रयत्न आणि कोणती अंक न घेता परत आपला संघ तो ग्राउंड मध्ये बसून होता पट्टी बांधवत ओके काय होत नाही तो तिथंच होता खाली बसून हाफ टाइम साठी 5 मिनिट बाकी आणि डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न आणि त्याने दावा केलेला आणि 1 पॉइंट हनुमाननगर पुन्हा हा अतिशय नावाजलेला रेडर ज्याने चढाईचा जिम्मा घेऊन चढाई करतो आणि परत आपल्या पाठीशी वापस वा डायरेक्ट मारण्याच्या शोधामध्ये आणि बघूया सुंदररित्या गडी मारण्याचा बघूया सुंदर असा प्रयत्न आणि कोणताही अंक न घेता परत आपल्या संघात आणि ही थारेट दो डायरेक्ट मध्ये चढाई घेऊन आला होतो हनुमाननगरचा 5 नंबरचा रेडर आणि बघूया सुंदर असा प्रयत्न हनुमाननगर द्वारा सुंदर असा खेळ इकडून तिकडे तिकडून इकडे गडी मारण्याच्या नादामध्ये आणि बघूया एक गुण हनुमाननगर आणि पुन्हा हाच रेडर ज्यांनी आतापर्यंत आपली खूप अशी गुणसंख्या भारी गावासाठी कमावली आणि पुन्हा रेडिंगची जिम्मेदारी घेऊन आलाय तो रेडर ऑफ 1 पॉइंट हनुमाननगर आणि तोच रेडर हाफ टाइम साठी 3 मिनिटं बाकी चढाई करतो सुंदर अशी चढाई लढतो तो 4 झुंजीमध्ये आणि बघूया सुंदर असा प्रयत्न एक गुण हनुमाननगर आणि बघूया पुन्हा कोणतेही गुण न घेता परत आपल्या संघात पुन्हा या 9 नंबरचा हनुमाननगरचा वाघ अशी त्याची ओळख डायरेक्ट मारण्याच्या नादामध्ये शोधामध्ये आणि बघूया इकडून तिकडे तिकडून इकडे सुंदर असा खेळ प्रदर्शन सुंदर असा गेम आणि बघूया काय करतो तो आपल्या संघासाठी आणि बघूया त्या बात
2 गुण भारी, 2 गुण भारी. सॉरी, हनुमाननगर 2 गुण हनुमाननगर. आणि पुन्हा 17 क्रमांकाचा रेडर मात करतो तो हनुमाननगरच्या प्रांगणामध्ये रिंगणामध्ये अतिशय असा पट्टा गाजवणारा रेडर. बघूया, अरे सुंदरशी पकड हनुमाननगर द्वारा. आणि एका लोणचा भार भारी संघावर कोसळलेला आहे आणि त्या भारची परतफेड, त्या लोणची परतफेड कोणत्या पद्धतीने करतो हा संघ. आणि बघूया पुन्हा हनुमाननगरचा रेडर चढाई करतो. बघूया काय करतो तो आपल्या संघासाठी. डायरेक्ट मारायच्या तयारीमध्ये आणि कोणतेही अंक न घेता परत आपल्या संघात. 1 मिनिट बाकी. आणि हा 17 क्रमांकाचा नावाजलेला रेडर आवा सुंदर अशी डायरेक्ट मारण्याच्या तयारीमध्ये. आणि बघूया, वा सुंदर अशी चढाई कोणतेही गुण न घेता परत आपल्या संघात. ही हाफ टाइमची लास्ट एंट्री, हाफ टाइमची लास्ट एंट्री. आणि पुन्हा चढाईचा भार घेऊन आलाय तो भारीच्या प्रांगणामध्ये रिंगणामध्ये डायरेक्ट मारण्याच्या शोधामध्ये. आणि हाफ टाइम झालेला आहे. दोन्ही संघांनी आपली गुणसंख्या लक्षात असू द्या. हनुमाननगर 120 गुण आणि भारी 30 गुण. हनुमाननगर 120 गुण आणि भारी 30 गुण. हा चालू. पुन्हा हाफ टाइम नंतरची सर्वप्रथम क्रमांकाची रेट घेऊन आलाय तो अतिशय उत्कृष्ट असा नावाजलेला 5 क्रमांकाचा रेडर, ज्याने आपला संघाचा भार घेऊन चढाई करतो तो भारीच्या प्रांगणात रिंगणात. आणि कोणतेही गुण न घेता परत आपल्या पाठीशी. मला सब दिसत, हे दिसत नाही तर. आणि बघूया डायरेक्ट मारायचा ना शोधामध्ये. आणि बघूया आणि 1 गुण भारी. पुन्हा 5 क्रमांकाचा रेडर चढाई करतो आपल्या हनुमाननगर या गावासाठी. आणि त्याने दावा केला 1 गुण हनुमाननगर. आणि सुंदर असा खेळ आपल्या आझाद क्रीडा मंडळ भारी यांच्या प्रांगणामध्ये हा अंतिमचा सामना पार पडत आहे. आणि पुन्हा 3 नंबरचा रेट चढाई करतो आपल्या हनुमाननगर या गावासाठी डायरेक्ट मारण्याच्या शोधामध्ये. चालला का तुल भाऊ? हा 2 नंबरचा रेडर आपल्या संघाचा चढाईचा भार घेऊन आलाय तो आपल्या संघासाठी
आणि रेडर आउट. पुन्हा 3 क्रमांकाचा रेडर चढाई करतो आपल्या गावासाठी आणि बघूया कोणतेही अंक न घेता परत आपल्या संघात. हा 5 क्रमांकाचा रेडर चढाई करतो आपल्या गावासाठी आणि ही थर रेट दोडाई रेट करूया मरवाली रेट आणि बघूया या थर रेट मध्ये तो काय करतो आपल्या गावासाठी. आणि अंपायर डिसिजन 2 गुण हनुमाननगर. हा बरोबर हा बरोबर आहे पोलीस. एक गुण मारतेच पुन्हा हा 3 नंबरचा रेडर चढाईचा भाग घेऊन आलाय तो आपल्या गावासाठी आणि कोणतेही अंक न घेता बघूया सुंदर अशी पकड हनुमान नगर संघाद्वारा. पुन्हा 3ऱ्या क्रमांकाचा रेडर मात करतो तो. बघूया त्या बात 2 गुण हनुमाननगर. सामना संपण्यासाठी शेवटचे 5 मिनिट बाकी. 5 मिनिट. तुला खुर्चीच पाहिजे करे बाबू बसायला. बघूया सुंदर अशी पकड हनुमाननगर संघाद्वारा 1+2 3 पॉइंट हनुमाननगर. त्याची क्रॉस बंद केलेली आहे आणि आता काय करतो तो रेडर आपल्या संघासाठी आणि बघूया 2 गुण हनुमाननगर. वाह क्या बात है. सुंदर अशी पकड हनुमाननगर संघाद्वारा. आणि बघूया पुन्हा आणखी 2 गुण हनुमाननगर. चालू असलेला अंतिम सामना आझाद क्रीडा मंडळ भारी वर्सेस जय बजरंग क्रीडा मंडळ हनुमाननगर. आणि पाहूया वाह क्या बात है. 3 गुण भारी अशा तऱ्हेने या छोट्याशा रेडरनं 3ची भोगी फोडलेली आहे आणि हा पुन्हा चढाई करतो तो रेडर आउट 1 पॉइंट भारी. सामना संपण्यासाठी शेवटचा 1 मिनिट आणि बघूया चढाई करतो. वाह क्या बात है. 2 गुण. सामना संपण्याची लास्ट एंट्री आखरी शेवटची लास्ट एंट्री आणि 2 डायरेक्ट आणि बघूया त्याने दावा केलेला आहे
एका गुणाचा सामना संपलेला आहे. धन्यवाद. हनुमान नगर हा संघ अंतिम सामन्यात विजेता ठरलेला आहे. अंतिम सामन्यात हनुमान नगर हा संघ विजय ठरलेला आहे. अबे चड्डी घालून तर ये अंदर आहे का ठीक आहे. मला वाटलं असा झाला. पहिले दुसरं हनुमान नगर हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ जे बजरंग क्रीडा मंडळ हनुमान नगर